नमस्कार मंडळी, सर्वांचे या चॅनलवर सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी नुकताच 14 जुलै 2024 रोजी जो शासन निर्णय आलेला आहे, त्यामध्ये भारतातील कोणकोणती तीर्थक्षेत्रे आपण पाहू शकतो, त्या तीर्थक्षेत्रांची नावं किंवा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन शासन निर्णय आणि माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. मित्रहो, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे ती आपल्याला बघायची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे, त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. चला, आपण या ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकत्याच लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून भारतातील कोणकोणती तीर्थक्षेत्रे पाहता येतील ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मित्रहो, जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिर आणि अमरनाथ गुहा मंदिराचा यामध्ये समावेश आहे. पंजाबमधील सुवर्ण मंदिर, दिल्लीमधील अक्षरधाम मंदिर, दिगंबर जैन लाल मंदिर आणि लक्ष्मीनारायण मंदिर यांचा समावेश या तीर्थक्षेत्रांमध्ये आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिर, गंगोत्री मंदिर, केदारनाथ मंदिर, नीलकंठ महादेव मंदिर आणि यमुनोत्री मंदिर. तसेच झारखंडमधील बैद्यनाथ धाम, देवघर, उत्तर प्रदेशमधील काशी विश्वनाथ मंदिर, इस्कॉन मंदिर आणि श्रीराम मंदिर, ओरिसामधील सूर्य मंदिर, श्री जगन्नाथ मंदिर, लिंगराज मंदिर आणि मुक्तेश्वर मंदिराचा यामध्ये समावेश आहे. आसाममधील कामाख्या देवीचं मंदिर जे गुवाहाटी येथे आहे याचासुद्धा या तीर्थक्षेत्रामध्ये समावेश आहे. बिहार येथील महाबोधी मंदिर गया येथे आहे ते, राजस्थानमधील रणकपूर मंदिर, अजमेर दर्गा, गुजरातमधील सोमनाथ मंदिर असेल, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर मंदिर यांचा यामध्ये समावेश आहे. मध्य प्रदेश येथील सांची येथील सांची स्तूप, खजुराहो मंदिर, महाकालेश्वर मंदिर जे उज्जैन येथे आहे तसंच ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरीचा या तीर्थक्षेत्रांमध्ये याचा समावेश आहे. कर्नाटकामधील श्रीरंगनाथ स्वामी मंदिर, गोमटेश्वर मंदिर, विरूपाक्ष मंदिर, चन्नकेशव मंदिर बेलूर आणि अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरनाडू, तसेच महाबळेश्वर मंदिर गोकर्ण, बदामीचं भूतनाथ मंदिर, मुरुडेश्वरचं मुरुडेश्वर मंदिर, आयहोलचं आयहोल दुर्गा मंदिर, उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिर, तर बेलावडी येथील वीर नारायण मंदिराचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिर आणि श्रीशैलमचं मल्लिकार्जुन मंदिराचा यामध्ये समावेश आहे. तमिळनाडूमधील तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर, मदुराई येथील मीनाक्षी मंदिर, रामेश्वरमचं रामनाथ स्वामी मंदिर, कांचीपुरम येथील कांचीपुरम मंदिर, चित्रिची येथील रंगनाथ स्वामी मंदिर, अरुणाचलेश्वर मंदिर, तिरुवन्नमलाई, कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिर व एकंबरेश्वर मंदिर, कुंभकोणम येथील सारंगपाणी मंदिर, महाबलीपुरम येथील किनारा मंदिर, तसंच तिरुचेंदूर येथील मुरुगन मंदिराचा समावेश आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो तामिळनाडूमधील जास्तीत जास्त मंदिरांचा यामध्ये समावेश आहे. तसंच केरळ राज्यामध्ये सुद्धा बरीचशी तीर्थक्षेत्रे ही पाहण्यासारखी आहेत. त्यामध्ये तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, गुरुवायूर येथील गुरुवायूर मंदिर, त्रिशूर येथील वडक्कुनाथन मंदिर, अरनमुला येथील पार्थसारथी मंदिर, पथनामथिट्टा येथील शबरीमला मंदिर, तिरुवनंतपुरम येथील अट्टकल भगवती मंदिर, गुरुवायूर येथील श्रीकृष्ण मंदिर, वायनाडमधील थिरुनेल्ली मंदिर, वर्कला येथील वैकोम महादेव मंदिर, तर तिरुवल्ला येथील तिरुवल्ला मंदिर आणि वर्कला येथील शिवगिरी मंदिराचा यामध्ये समावेश आहे. झारखंडमधील गिरिडीह येथे असलेलं श्री सम्मेत शिखरजी मंदिर, तर शत्रुंजय हिल आणि गिरनार गुजरातमधील व उत्तर प्रदेशमधील देवगड, बिहारमधील पावापुरी, राजस्थानमधील रणकपुरम आणि दिलवाडा टेम्पल, तर मध्य प्रदेशमधील उदयगिरी
अशा ह्या तीर्थक्षेत्रांचा समावेश मित्रहो या योजनेमध्ये आहे. अशी एकूण 73 तीर्थक्षेत्रे आपण महाराष्ट्राव्यतिरिक्त या ठिकाणी तीर्थदर्शन योजनेतून आपण पाहू शकतो आणि त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. मित्रहो, महाराष्ट्रामधील सुद्धा जवळपास 63 मंदिरं 66 मंदिरं किंवा तीर्थक्षेत्रे आपण पाहू शकतो. त्याचासुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे. त्या माध्यमातून आपण कोणकोणती तीर्थक्षेत्रे महाराष्ट्रातली पाहू शकता ते सुद्धा बघू शकता. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. तसंच आपल्या आप्तेष्टांना, मित्रमंडळींना सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या भारतातील 73 तीर्थक्षेत्रांविषयीची माहिती किंवा जी तीर्थदर्शन योजना आहे या तीर्थदर्शन योजनेतून 73 तीर्थक्षेत्रे कोणती आहेत याबद्दलची माहिती मिळेल. धन्यवाद.